अरे सर्वसामान्य लोकांनी मुंबईत राहायचं की नाही? काय झालं पप्पा? अरे आताच त्या घर मालकाचा फोन आला होता. काय म्हणाले ते? पुढच्या महिन्यापासून घरभाडं 1000 वाढवतोय. यापुढे देताना 1000 रुपये जास्त द्या. असं कसं? आता 5 महिन्यापूर्वीच त्याने भाडं वाढवलं होतं, मग आता परत लगेच का? अरे ते म्हणतायत महागाई वाढत चालली म्हणून भाडं वाढवलंय. महागाई वाढत चालली, भाडं वाढत चाललंय, पण आपला पगार आहे तिथेच आहे. अरे जर असंच चालत राहिलं तर मुंबईत राहायचं की नाही हा प्रश्न पडेल. मला तर या भाड्याच्या घरात राहून कंटाळा आलाय. आपण स्वतःचं हक्काचं घर का नाही घेत आहोत? अगं तुला आणि पप्पांना मी एवढे दिवस तेच सांगतोय ना, आपण जेवढं भाडं भरतोय त्याच भाड्यात थोडी रक्कम वाढून आपण आपल्या घराचा EMI भरू शकतो. अरे ते सगळं ठीक आहे, पण घर घ्यायचं कुठे? तेच बघण्यासाठी आम्ही आलोय पनवेल मध्ये. इथे फक्त 51,000 रुपये बुकिंग अमाऊंट देऊन तुम्ही घेऊ शकता तुमच्या स्वप्नातलं घर. हा प्रोजेक्ट पनवेल रेल्वे स्टेशन पासून फक्त 10 मिनिटावर आहे. इथे प्रशस्त हॉल, सुंदर किचन, मोठा बेडरूम आणि हॉल अटॅच बेडरूम अटॅच बाल्कनी, शॉपिंग साठी स्मार्ट बाजार आणि डीमार्ट 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आणि बिल्डिंगच्या आवारात मंदिर आणि स्विमिंग पूल आहे. बाहेर येण्या जाण्यासाठी एअरपोर्ट 15 मिनिटावर आणि मुंबई गोवा हायवे अगदी 5 मिनिटावर आहे. मुलांच्या शिक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आणि तिथेच मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल पण आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही प्रॉपर्टी MSRDC अप्रूव्ह आणि रेरा रजिस्टर आहे. इथे आपल्या हक्काचं घर आपल्याला मिळतं फक्त 32 लाखांपासून स्टार्ट. 90 to 95% कोणत्याही नॅशनलाइज बँक मधून लोन करू शकता. ठरलं तर मग आपल्या मेहनतीचा पैसा दुसऱ्याच्या घरासाठी नाही, तर आपल्या हक्काच्या घरासाठी.